नमस्कार. मी शुभांगी मुळे, बाळाची आजी. बाळाच्या आजी या माझ्या चॅनलवर मी आपलं सहर्ष स्वागत करते. आज विषय कोणता आहे म्हणून काय विचारता? अहो, उद्या काय आहे? 21 जून म्हणजेच जागतिक योग दिन. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या या निमित्ताने आपण आज गर्भवती स्त्रियांनी कोणती आसनं करायला पाहिजेत हे पाहणार आहोत. पण हे का बरं करायची? पूर्वीच्या काळी बायका कुठे करत होत्या? नव्हत्या ना करत. पण त्यांच्या दिमतीला आत्तासारखी मिक्सर, गॅस, वॉशिंग मशीन, फ्रीज, ओव्हन असं काहीच नव्हतं. त्या जे सगळी घरातली कामं करायच्या. अरे, आणखीन एक राहिलंच की पिठासाठी गिरणी. त्या जे सगळी कामं करायच्या घरामध्ये, त्यामुळे त्यांना वेगळ्या व्यायामाची गरज नसे. सारवणं वगैरे करावी लागायची, दळण दळावं लागायचं, कुटण्याने कुटायला लागायचं. हे सगळं जेव्हा त्या करायच्या, खाली बसून धुणं असेल, त्यामुळे आपोआपच कंबर वाकली जायची. प्रत्येक स्नायूला शरीराच्या व्यायाम मिळायचा. आणि हा व्यायाम मिळाल्यामुळं त्यांना वेगळी अशी आसनं करण्याची गरज नव्हती. पण आज आपलं काय झालंय माहितीये? आपण सगळ्या गोष्टी एका क्लिकवर करतो. हे बटन दाब, ते बटन दाब, ते बटन दाब, काम खा. मग काय करा? नुसतं बसून राहा. पण हे नुसतं बसणं खरं आहे का? हे जर नुसतं आपण बसून राहिलो तर प्रसूतीच्या वेळी आपले स्नायू तेवढे लवचिक राहतील का? डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितली असेल तर ती गोष्ट वेगळी. पण जर बेड रेस्ट सांगितली नसेल तर बाळंतपण किंवा गर्भपण हे आजारपण नसून सर्वसामान्य घटना आहे, हे आधी आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. आपण हेच विसरून जातो. आपला नवरा तर आपण खूप आजारी असल्यासारखंच आपल्याला वागवतो. सासूची कौतुक वेगळीच असतात. आई आणखीनच काहीतरी सांगते. पण याच्यासाठी मग आपण काय करायचं हे आपण ठरवलं पाहिजे. आणि हा सर्वात सोपा आणि गर्भावस्थेतील सर्व स्थितींमध्ये करता येण्याजोग्या व्यायाम, ज्यामुळे मांड्या आणि नितंब संधी यांचे स्नायू वापरले जातात. सुखासन, पद्मासन आणि वज्रासन ही सर्व आसने म्हणजे बसायचे प्रकार आहेत. त्यामुळे खोब्याच्या सांध्याची म्हणजेच आपल्या हिप जॉईंटची लवचिकता आणि आकुंचन प्रसरण क्षमता वाढवण्यास मदत होते. गर्भारपणात स्त्रीच्या शरीराची प्राणवायूची आवश्यकता म्हणजेच आजच्या भाषेत ऑक्सिजनची आवश्यकता ही जास्त वाढलेली असते. आणि ही वाढलेली आवश्यकता प्राणवायूची जर भरून निघायची असेल तर दीर्घ श्वसनासारखे व्यायाम करणे गरजेचे आहे. आणि हे व्यायाम करताना शक्यतो सुखासनात करणे गरजेचे आहे. आणि ह्या व्यायामाबरोबरच प्राणायाम सुद्धा करणं तितकंच गरजेचं आहे. मात्र हा प्राणायाम किंवा हे व्यायाम हे योग्य व्यक्तीकडून शिकून घ्यायचे आहेत. गर्भारपणातलं 9 महिने करता येण्यासारखं सगळ्यात सोपं आसन म्हणजे शवासन.
आणि हे शवासन जर आपण नीट प्रकारे केलं तर आपल्याला शांत झोप लागून दीर्घ श्वसनामुळे जास्त ऑक्सिजन मिळून आपल्याला निरोगी गर्भारपण अनुभवायला येईल. पण एवढीच आसनं आहेत का हो? नाही नाही, याही पेक्षा भरपूर आसनं आहेत, पण ती आपण पुढच्या व्हिडिओत बघूया. अरे हो, तुम्हाला सांगायचंच राहिलं, मागच्या वेळी मी सांगितलं होतं की तृणांकुरांबद्दल आपण बोलणार आहोत. पण हा योग दिन मध्ये आला ना, तृणांकुरावर नंतर बोलूया. नमस्कार. पण हा सगळा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. करणार ना मग? होय, करणारच आहे. तुम्ही करणार आहे ते मला माहितीच आहे, पण तरी सुद्धा एक आठवण केली, आजच्या भाषेत एक रिमाइंडर दिला. चला येते, मला योग दिनाला जायचंय ना.